ब्लाऊज शिवला ती पण त्यांनी सगळी जेवायला बसलोय. आता आमचं येणार बाळ म्हणजे माझी पणजी आजी आहे ना, चला हळूहळू गाडी पुढे घेऊ. गुड मॉर्निंग, कसे आहेत तुम्ही सगळे? आता मी चाललोय सोलापूरला रेल्वेमध्ये. मागं बघू शकता भरपूर वेळ घेतली बा मस्तपैकी. फायनली होतं बरं का, इतकी गर्दी नाही, गर्दी लय गर्दी. प्रत्येक ठिकाणी जायला विचारतात कुठं जायचं नाही. तर मी आलोय बघा सोलापूरला. बघू शकता रिक्षा किती लाईन येतो बाय. फायनली रिक्षा भेटली बघा, जायचं समोर. चला घरी आलो फायनली. मस्तपैकी जेवण बी केलं. मोबाईलला काही चार्जिंग नव्हती, मोबाईल झाला स्विच ऑफ. पिल्या राहिलाय रेडी. यायचंय ना का? ट्युशन आहे. असू दे, काय असू दे, आपण तिकडे लावू की ट्युशन. हे उघड की, मग गाडी उघड की. तुम्हाला न्यायला आलता ना? खरं का? तुला माहिती होतं का मी येणार आहे म्हणून? खास आलतो बघा गाडी नेण्यासाठी. तर आपला आहे कार्यक्रम कशाचा आहे तर नक्की व्हिडिओ कंप्लीट केल्यानंतर समजेल. हे बघू शकता CNG ची रांग. आता काय झालंय बरं का, मी थांबलोय बघा रांगेमध्ये. आता CNG च्या रांगेमध्ये. चला इथं बघा मामीने शेंगा काढलेत बघा. गावरान शेंगा काढून दिलते मामीने. गाडीत बघा CNG भरायला लागला आता बघा ट्रॅफिक लागलंय, म्हणजे टोल नाक्यापाशी आलोय आता. आणि कोण कोण आलंय माझ्या संग नक्की कंटिन्यू ब्लॉग करा. तर चला माझ्या संग आता घरी. तर काय चाललंय तुम्हाला दाखवतो घरच्यांचं, आणि स्वीटीचं काय चाललंय दाखवतो. तर चला काय करतात बघू. बघा गाडी तिकडं लावली. आजी अजून कोण कोण आहे स्वीटीला विचारू. स्वीटी कोण कोण आलंय घरी? हा तुम्ही त्या दारात नाही आलात काय? मग काय, मला कसं काय दिसलं नाही? मग आता इथून गाडी गेली नाही. मी काही गाड्या बघते होता. माझं काम झाले खाली. इथं बघा पाणी सुटलं. इथं बसली भांडी घासत. आजची गुड न्यूज कशी वाटली? मला माहिती. ऑडियन्सला विचारतोय तुम्हाला गुड न्यूज कशी वाटली नक्की सांगा, आहे की नाही? तर उद्या आम्ही कुठं जाणार आहे नक्की बघायला विसरू नका. तर चला घरात कोण कोण आहे दाखवतो. इकडं आजी, राधू आणि बबली ही आलती माझ्या संग. येता सोलापूरवरनं येताना सांगवीत गेलो, सांगवीतनं घेऊन आलो ह्यांना. मग काय तुला माहितच नाही वे? पुढच्या दारात आले की तुला माहित नाही वे? तर चला 7 वाजता महादेवाची आरती चालू होईल. इथं चालू आहे मालेगाव. शिवला का? ला का एका दिवसात मी जाऊन येऊस तर. होय बबलू उद्या सुट्टी ना? राधूच काय चाललंय? तर चला थोड्या वेळ दाखवतो. सुट्टी का? हे मग काय टेन्शन नाही. होय बर बर. तर चला देवाची आरती चालू होईल त्यावर काय ऐकू येणार नाही. त्यावर मोबाईल चार्जिंगला लावतो मी. चला बाहेर आलतो थोड्या वेळ. तर स्वीटीचं काय चाललंय तुम्हाला दाखवतो. आता ह्यांचं काय काय चाललंय. अरे बापरे बापरे, स्वयंपाक चालू आहे. अयो नका. आता तुला काय म्हणायचं, मम्मी म्हणू का काय म्हणू? बाळाची मम्मी काय असं म्हणते मी. तर इथं बघा ब्लॉग चालू आहे. इथं आपला आज आलेला ब्लॉग चालू आहे. इथं बघा ह्यांचं काय झालंय. लोका बबलू राधू ह्यांची कामं चालू आहेत. बबलू लय काम करते. बबलू शेंगदाण्याचं लाडू करायचे ते. होय हा काय शेंगदाण्याचं लाडू करायचे सुट्टीसाठी. होय सुट्टी सांग. आजीला विचारलं का नाही कसं? मला आजे तू आता काय व्हायची, पणजी का काय व्हायची? मला होय आता तू नातू हा आणि ते नातू म्हणजे कोण व्हायची नक्की तू? पंजी पंजी पंचवीस का? बरोबर आहे की पंचवीस व्हायची की. पंजी तुझी आजी हा आणि तुझ्या पोराची पंजी पंजी व्हायची आता. आता पंजी. आणि कुंडेची आजी कसली होणार आता? कोंडेजीची आजी होय. हा कोंडेजीची आजी ही नातरुंड, हा तू परतुंड हा. आणि तुझं लेकरू निरतुंड. आणि आता ती कुठलं झालं म्हणजे कुठचं हे झालं? आजी काय म्हणा? कोंडेजीची आजी होय. आता कुठल्या ह्याच्यात जाणार? पंजी म्हणल्यावर ती काय म्हणा? आता तू सांगते की तू नातरुंड, ती परतून, ती निरतून. आजी आजी काय व्हायची मग ती? आजी कसलं नातं व्हायचं? ती कमेंट करून आम्हाला सांगा आमच्या आजीची आई काय होणार सांगा. हा ही पंजी. माझी आई. हा. ही जी आई हम्म ती कोण होणार तुझ्या बाळाची? हा.
कमेंट करून सांगा. करून सांगा. तर चला बघा इथं भाजी नीट केली मस्तपैकी. शेंगदाणे फिंगदाणे इथं स्वीटीचं चालू आहे. स्वयंपाक चालू आहे इथं बनवायचा. तर स्वीटी तुला कळतं का? तुला कळतं का? तुला नाही का? तर असू द्या इथं बघा. कोंडी ज्याची आजी आहे ना, हा म्हणजे ती माझी पणजी आहे. मग ती झालंच की तिथं मग ती का ती माझ्या बाळाची कोणती नाही. बरं असू द्या. कमेंट करून सांगा. स्वयंपाक चालू आहे मस्तपैकी. या जेवायला आणि असंच कंटिन्यू ब्लॉग बघत जावा, है की नाही सुटे? तर बघा आता स्वयंपाक झाला मस्तपैकी आणि आम्ही सगळी जेवायला बसलोय. काय पाहिजे? मीठ जरा. तर बघा आजी इथं, बबली इथं, राधा सगळी जेवायला मस्तपैकी बसलोय. आणि इकडं आहे शेवगाची शेंग, इकडं बटाटा घेते की, इकडं मेथीची भाजी केली बघा मम्मीनी. आता जेवायला बसले मस्त. लोणचं कुठं ठेवलं? ठीक आहे काय लोणच्याची बरणी आहे की? लोणचं आहे, मीठ आहे, सगळं आहे. पाणी बिणी घेतलंय. आता आम्ही घेते जेवायला. त्यांना बोलव की जेवायला. तुम्ही बी या जेवण करायला आता. चला आता आम्ही घेतो जेवण मस्तपैकी करून. इकडे टी व्ही बघत बघत. तर मम्मीनी बघा स्नेहलसाठी काय केलंय काय करणे. असा मस्तपैकी मम्मीने ब्लाऊज शिवलाय, ती पण एका तासात. एका तासात? हा. लोका मी सोलापूर येऊस तर एवढी आघाडी हांडी तुमची. मग तर कसं वाटतंय नक्कीच सांगा तिला. कसं दिसन? छान दिसन तुला, आहे की नाही? छान दिसल. तुम्ही मम्मीचा व्हिडिओ बघितला असेल. मम्मीने साडी घेतली आणि लगेच काय त्याचा ब्लाऊज शिवणं होणार नाही, त्यामुळं मम्मीने हिरवी साडी घेतली आणि आम्ही पण हिरवा ब्लाऊज शिवलाय. तेव्हा मॅचिंग होईनच, हे का नाही? तिथं कुठं इतक्या लवकर शिवून भेटायचा. तेच की आपल्यासारखं. आपल्या कसं घरी रेडी मशीन आहे तसं भेटेल का? मम्मीने लगेच शिवून मी ठेवला. मग काय, बापा दिला माझ्याकडे. तू लाडाची सून आहे ना, एकच आहे ना, त्यामुळंच. मी तर पब्लिकला विचारूया तुम्हाला गुड न्यूज कशी वाटली नक्की सांगा, आहे की नाही? मग काय सर्दी झाली. सर्दी झाली होय. आणि रिअल मध्ये ना आम्ही खरोखरच सर्दीसाठी पण हॉस्पिटलला जायचो. मला लय सर्दी झाली. थंड पण खात नाही मी जास्त. आणि असं नाही की थंडी आहे गारट आहे त्यामुळे सर्दी झाली असं नाही. मला कंटिन्यू लय दिवस झालं, म्हणजे 6-7 महिने झालं मला सर्दी कंटिन्यू. काय झालंय वातावरणामध्ये बदल झाला की तिला सर्दी हायच. आज मम्मी, आजी, राधा आणि बबली गेले तर इकडं आपल्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात गेले भजनासाठी. दर शनिवारी भजन असतंय बघा. आता आम्हाला ऐकू येतंय. शांत वातावरण असलं ऐकू येतं, मस्त वेगळं वाटतं. महिला भजन असतं. सगळे महिला भजन मध्ये असतात. सगळे म्हणजे भारी असतं ऐकण्यासाठी. मम्मीचा आवाज पण आम्हाला ओळख येतो लगेच. हा मम्मी आले ना मग आम्ही सांगतो मम्मीला, हा तुम्ही हे असं म्हणलात, अभंग किंवा गवळणी. आणि मी तुम्हाला मगाशी विचारलं होतं, माझी आजी म्हणजे मम्मीची आई आणि आईची आई स्वीटीची माझी पणजी आजी. म्हणजे आजी लागते. आता आमचं येणार बाळा, तर त्याच्यासाठी कोणचं नातं लागन? हा म्हणजे माझी पणजी आजी आहे ना, ती माझ्या बाळाची कोण. नक्की कमेंट करून सांगा. तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला इथं सेंड करतं.